आपले जे प्रश्न होते त्या प्रश्नांचा आज आपण उत्तर बघणार आहोत. पहिला प्रश्न, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 30 आहे तर सर्वात मोठी संख्या काढा. बघा 5 क्रमवार संख्या दिल्या होत्या आणि त्यांची सरासरी 30 दिली होती. बघा सरासरी 30 आहे, सर्वात मोठी संख्या विचारलेली होती. जर 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर असणार तर आपण ते नंबर लिहिताना कसे लिहितो, 1 2 3 4 5. जो मिडलला असतो तो आपला ऍव्हरेज असतो. तो किती दिलेला आहे तुमचा, मिडलचा नंबर 30 दिलेला आहे. आणि हे सगळे नंबर कसे इवन आहेत, म्हणजे समसंख्या आहेत, बरोबर आहे की नाही. सो आपण याच्यामध्ये सर्वात मोठी काढायची, म्हणजे आपल्याला मोठा नंबर याच्या पुढचा काय असणार 32 आणि याच्या पुढचा 34. सो आपलं 34 एक करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर आहे. 8 क्रमवार समसंख्यांची सरासरी 21 आहे तर सर्वात मोठी संख्या काढा. बघा 8 क्रमवार समसंख्यांची सरासरी 21 आहे, म्हणजे बघा 8 जर संख्या दिल्या असतील, बऱ्याच जणांना हा प्रश्न समजताना त्यांनी काय केला, जरा गोंधळ केला. त्यांनी आता नीट व्यवस्थित समजून घ्या. हे प्रश्न जर असतील तर कसे सोडवायचे. तुम्हाला मी आज सांगितलं होतं 8 नंबर असतील तर त्याचा मिडल नंबर काही येत नाही. मिडल नंबर कुठे येतो, ह्या 4 आणि 5 च्या मध्ये येतो. तो नंबर तुम्हाला 21 दिला, याचा अर्थ त्याचा आधी असणारा फर्स्ट नंबर कुठला असणार आहे, तो असणार 20. सर्वात मोठी काढायची आपल्याला, त्यामुळे आपण याच्यापेक्षा मोठी घेणार आहे 22, 24, गुड इव्हिनिंग सर. 6 आणि 28. आलं का लक्षात. सो त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, तर आपलं उत्तर असणार आहे, सर्वात मोठी संख्या असणार आहे 20. एक मिनिट, इवन नंबर, इवन नंबर आहे. सो आपलं उत्तर काय असणार आहे, सर्वात मोठी संख्या जी असणार ती काय असणार आहे, तर ती बघा लक्ष द्या. एकदा सांगा. या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर काय घेणार आहात तुम्ही, तर 8 क्रमवार समसंख्या आहे, त्यांची सरासरी तुम्हाला सांगितली होती 21 आहे, बरोबर. तर या ठिकाणी क्रमवार येणारे समसंख्या आहेत, म्हणजे इथे मिडल नंबर जो आहे हा मिडल नंबर नाहीये, पण जी 4 आणि 5 नंबरची जी संख्या असते तुमची, तर याच्या मधली संख्या दिली आहे. कारण या दोघांचं जरी ऍव्हरेज घेतलं तरी तीच संख्या येते. आलं का लक्षात. सो आपला याचा ऍव्हरेज जो आहे, तर आपला जो काही बिगर नंबर आहे तो काय असणार आहे, पहिला इथे नंबर बघा, हे नंबर असणार ते 20, 18, 16 आणि 14. ओके, या नंबर मध्ये यांचं जर तुम्ही ऍव्हरेज घेतलं तर या नंबरचा ऍव्हरेज काय असणार आहे 21 येतं. मग यातला मिडल नंबर कुठला आहे 20 आणि 22, पण यांचा मध्ये जो नंबर येतो तो आहे 21, म्हणून तो ऍव्हरेज आहे. ठीक आहे. अजून हे लक्ष देण्यासाठी तुम्हाला अजून एक प्रश्न नीट समजून सांगतो, नीट लक्ष द्या. कुठल्याही आपण जी ट्रिक वापरली होती बघा, जर समजा ऑर्डर मध्ये येणारे नंबर असतील तर ऑर्डर मध्ये येणाऱ्या नंबर मध्ये काय करतो आपण, समजा 5, 6, 7, 8, 9 असे नंबर असतील तर आपण त्यामध्ये काय करतो, ऍव्हरेज घेताना जो मिडल नंबर असतो तो ऍव्हरेज घेतो, बरोबर. पण आता जर तुमचे नंबर फक्त 4च असतील, समजा असं आहे 4, 5, 6, आपण इवन नंबर घेऊ म्हणजे लवकर लक्षात येईल तुम्हाला. समजा नंबर आहे 12, 14, 16, 18 असे नंबर आहे, तर हे फक्त 4च नंबर आहे, याच्यामध्ये मिडल नंबर येतो का रे, नाही येत का. मग कसं घ्यायचं याचा ऍव्हरेज, तर काय करायचं, हा जो काही मधली संख्या आहे 14 आणि 16 यांच्यामध्ये कोणती संख्या येते, तर यांच्यामध्ये येते 15. मग आपला हा जो काही 15 असेल ना, हाच तुमचा काय असणार आहे या ठिकाणी ऍव्हरेज. अलग लक्षात. आता हे उलट सांगितल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 21 का दिसलेलं आहे, तर 21 ऍव्हरेज असेल तर तो नंबर जो आहे त्या नंबर मध्ये सगळ्यात बिगेस्ट नंबर काय असणार आहे, तर तो असणार आहे 28. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढे बघणार आहोत. साधारणपणे लक्षात ठेवा, तुम्हाला ज्यावेळेस पण असे प्रश्न येतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची, की आपण जे नंबर घेतोय ते कुठले घेतोय. सपोज आता इथे 4 नंबर आहे, अजून एक नंबर घेतो मी 32, किंवा आपण 4चा गॅप घेऊ यांच्यामध्ये 34, 38 आणि 38, 42, 46 असे नंबर दिले. आता हे पण 4च नंबर आहे. सपोज 6 नंबर घेतले असते आपण, काय असते 6 नंबर असतील काय येणार 50 आणि 54, बरोबर. आता हे 6 नंबर घेतले, यांचं जर ऍव्हरेज फाइंड आउट करायला लावलं तर तुम्ही ऍव्हरेज कसं काढणार, तर काय करावं लागेल तुम्हाला, याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक देतो. नाही समजलं तर काय करायचं, एवढ्या सगळ्यांची ऍडिशन नाही करत बसायचं. हा जो नंबर आहे ना मधले 2 नंबर, यांची दोघांची ऍडिशन करायची, किती होतात 42 प्लस 46, यांची ऍडिशन करा. यांची ऍडिशन येणार 8 आणि 88 येते, याला डिवाइड बाय 2 करा. याला जर 2 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे
तर ते येईल 44. आता हेच कसं घ्यायचं, तर याच्या मध्ये नंबर येणार बघा 42, मध्ये येतो 43, 44, 45. यांच्या मिडलला कुठला येतो, 44 येतो की नाही, म्हणून आपण याचा ऍव्हरेज काय घेणार शॉर्टकट ट्रिक मध्ये, तर ते ऍव्हरेज असणार आहे आपलं 44. ठीक आहे, ट्रिक लक्षात आली का तुम्हाला? जशी तुम्ही ऑड नंबर साठी करत होता, डिवाइड करायचं का? नंबर साठी काय करायचे, मिडल नंबर ऍव्हरेज येत होते का नाही? करायचं का? हं? त्याला परत डिवाइड करायचं का? सर परत परत एकदा एकदा सांगा. सांगा ना. ओके ओके, सर, परत एकदा सांगतो, लक्ष द्या. सपोज आता नंबर आहे इथे, समजा तुमचा 44 आहे, आपण कुठलाही नंबर घेऊ, असे कुठलेही नंबर यांच्यामध्ये गॅप सेम आहे, आपल्याला आपली ट्रिक युज करायची आहे. मग ती ट्रिक कशी युज होणार, तर त्यासाठी हे वापरायचं आहे. समजा आपल्याला इथे बघा नंबर दिलेला आहे तुम्हाला 36, 38, 40, 44. नंबर किती आहे, 4च आहे ना. मग यांचं ऍव्हरेज कसं काढणार, तर यांचं ऍव्हरेज काढण्यासाठी काय आहे, तर आपण यांच्यामध्ये गॅप सेम आहे म्हणून यांची आपली ट्रिक काय होती, मिडल नंबर ऍव्हरेज असतो. पण मिडल नंबर आपल्याला माहिती कुठला आहे, कारण आपण काढू शकत नाही 4 नंबर मध्ये मिडलला कुठला आहे. तर मग काय करायचं, जे मधले 2 नंबर आहेत त्यांची ऍडिशन करायची, म्हणजे 38 प्लस 40, आणि जे उत्तर येईल ना याची जी ऍडिशन येईल ना, त्या ऍडिशनला डिवाइड बाय 2 करायचं. काय करायचं, डिवाइड 2. बघा याची ऍडिशन केली तर काय येणार, 88 येणार, बरोबर. 88 ला डिवाइड 2 केलं तर काय आन्सर येणार, आन्सर येईल 44. एक मिनिट, काय चुकलं का, 8 4 आणि 3 7, सॉरी 78 येते. ऍडिशन किती येते, 78 येते. 78 ला जर डिवाइड 2 केलं तर काय येणार, 2 3 6, रिमेन राहिला 1, 2 9 18. तो आन्सर काय असेल या ठिकाणी ऍव्हरेज, तर याचा ऍव्हरेज असेल 39. किती असेल, 39. बघा 38 आणि 40च्या मध्ये येणारा नंबर कुठला आहे, तर तो 39 आहे. कळालं का आता सर्वांना? आता तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला हा नंबर दिला 100, 105, 105, 4चा गॅप घेऊ आपण, 104, 108, 112, सांगा याचा ऍव्हरेज काय असेल रे? टू नेच डिवाइड करायचं ना. हा, मधले तुम्ही 2च नंबर घेताय इथे ऍडिशन करायला, यांच्यामध्ये गॅप सेम आहे ना, तर याचा ऍव्हरेज काय असणार, 106 ऍव्हरेज असेल. कळलं का, याचा ऍव्हरेज 106 असेल. आलं का लक्षात? हो सर. काय अवघड आहे का, काय अवघड आहे का? बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. देतो, थांबा. हे लक्षात आलं का तुम्हाला, आधी ते सांगा. हो सर. ओके, लक्ष द्या. आता पुढचं आपल्याला राहिलेल्या होमवर्क मधले पुढचे उदाहरण घेऊ आणि नंतर आणखी प्रॅक्टिस घेऊ या उदाहरणांची, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. ओके, होमवर्कचे उदाहरण बघा. 7 क्रमवार संख्यांची सरासरी 55 आहे, तर सर्वात मोठी संख्या काढा. बघा 7 क्रमवार संख्या आहे, इंग्लिशमध्ये सॉरी मराठीत 7 दिलेल्या होत्या आणि इंग्लिशमध्ये 5 दिल्या होत्या. सो दोघांचं उत्तर वेगवेगळं घेऊ आपण. ओके, 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे आणि त्यांचा ऍव्हरेज काढायला सांगितलेलं आहे. सो कसं घेणार, तर या ठिकाणी काय करायचं, 7 आणि ऍव्हरेज दिलंय 55. तो आपण इथे काय घेणार आहे बघा, 55 हा मिडल नंबर असणार आहे, याच्या बिफोर असणार 54, 53, 52, सॉरी इवन नंबर आहे ना, 52, 50. याच्या पुढचा नंबर 7 नंबर आहे ना. अरे इथे माझ्याकडून एक चूक झाली होती, मी त्यांच्या ऍव्हरेज काय घेतलंय 55. इथे क्रमवार समसंख्या होत्या, तर त्याचा ऍव्हरेज समसंख्याच यायला पाहिजे होतं, कारण ह्या नंबर कसे ऑड होते, ते माझ्याकडून घेताना रॉंग झालेलं आहे. तर इथे उत्तर याचं येणार नाही. याचं उत्तर जर काढायला गेलं तर त्याचं उत्तर वेगळं येईल. ठीक आहे, सर्वात मोठी संख्या तुम्ही डिटरमाइन नाही करता येणार इथे. इथे इथे फिक्स 56 पाहिजे होतं. मग आपण मिडल नंबर घेऊन काय करू शकत होतो, इथे याचं उत्तर काढू शकत होतो 58, 60 आणि 62. मग आपण जर इथे 56 असतं या ठिकाणी 55च्या ऐवजी, तर तुमचं उत्तर आलं असतं सर्वात बिगेस्ट नंबर काय, 62. ओके, पुढचा नंबर बघा. इफ द ऍव्हरेज ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर, आता इथे इव्हनच्या ऐवजी ऑड पाहिजे होता एक वर्ड. ऑड नंबर असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं, तर फाइंड द लार्जेस्ट नंबर, तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं, तर बघा 55, 1 2
या ठिकाणी नंबर घेतला 1 2 3 4 5, तर मिडल नंबर आहे तो मिडल नंबर काय आला असता 55. ऑड नंबर असतील तर इथे काय येणार 53 आणि 51. या ठिकाणी काय येणार 57, 59 आणि 59. तर बिगेस्ट नंबर काढताना आपण लिहिला असता मग 59. ओके. पहिल्या 11 समसंख्यांची सरासरी काढा. आता हा पुढचा प्रश्न आहे, जरा वेगळा प्रश्न होता बघा. फाइंड द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 11 नंबर. आता बघा 11 नंबरचा ॲव्हरेज काढायचा आहे, मग कसं काढणार? तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, ॲव्हरेज काढताना आपण काय करत असतो? ॲव्हरेज काढताना आपण त्या नंबरची ऍडिशन करतो, बरोबर आहे की नाही? सो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, ज्यावेळेस पण तुम्ही तिथे जसं ॲव्हरेज काढता तसं या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तर जो काही नंबर आहे पहिल्या 11 समसंख्यांची सरासरी सांगितलेली आहे. तर 11 समसंख्या म्हणजे काय? तर पहिल्या 11 समसंख्या काय? सर्वात पहिली संख्या कुठली असणार आहे? 2. नंतर तुमचा नंबर बघा 2 4 6 8 10 12 14 16 18 20 आणि 22. हे तुमचे फर्स्ट 11 काय असणार आहे? इवन नंबर असणारे, समसंख्या असणार आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, जे मिडल नंबर असते ते ऍव्हरेज असते. इथे मिडलला आहे का? नाही, हा नंबर आहे बरोबर. हा मिडलला नंबर येतो 12. तर हेच काय असणार आहे तुमचं ऍव्हरेज, किंवा ज्याला आपण काय म्हणणार सरासरी. ठीक आहे, आलं का लक्षात? हो सर. अवघड आहे. बोला. सर तुम्ही ट्रिक दिली होती, त्याला 2 ने डिवाइड करायचं. हो, त्या ठिकाणी तुम्ही मधले दोन नंबर घेतले तर त्याला 2 ने डिवाइड करायचं. ओके. 4 नंबर घेतले तुम्ही 4 ने डिवाइड करणार. ठीक आहे. सर मी काल मीटिंगला नव्हती, तर काल शिकवलं. हा, मग हे तेच प्रश्न चालू आहे जे काल शिकवले होते. लक्ष दे तू आता. ठीक आहे. सर परत सांगा. आता इकडे बघा, 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 42 आहे, तर त्यांची सरासरी काढा. इफ द सम ऑफ 7 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर इज 42, फाइंड द ऍव्हरेज. बघा ऑलरेडी इथे काय दिले तुम्हाला? ऍडिशन दिली. काय दिली? ऍडिशन दिलेली का नाही? 23. हा, तुम्हाला बघा ज्यावेळेस कशा नंबरचे ऍव्हरेज काढायचं असतं, ऑलरेडी तुम्ही काय करता, ज्यावेळेस तुम्हाला ऍव्हरेज काढायचं असेल त्यावेळेस त्या नंबरचे ऍडिशन काढता, बरोबर आहे की नाही? तिथे तुम्हाला ऑलरेडीच काय केलंय, त्यांनी ऍडिशन करून दिली. म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज काढताना काय करायचं, डायरेक्टली ऍडिशनला डिवाइड करायचं. अलग लक्षात. म्हणजे इथं फॉर्म्युला काय वापरणार? ऍव्हरेज इज इक्वल टू ऍडिशन डिवाइड बाय टोटल नंबर. ठीक आहे. मराठीमध्ये सरासरी बरोबर काय घेणार? बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे. मग आता मला सांगा, या सर्व नंबरची जी काही ऍडिशन आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला? तर ती ऑलरेडी दिली आहे 42. त्या 42 आणि टोटल नंबर किती आहे? 7 आहे. सो 42 डिवाइड 7, आन्सर काय असणार? 6 असणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. सेम असाच प्रश्न होता. यालाही काही वेगळं काही करायचं नाहीये. याला काय करायचंय तुम्हाला? डायरेक्टली 56 डिवाइड 56 ला कशाने डिवाइड करणार? तर 56 डिवाइड 7 करा. सो तुमचा आन्सर काय असेल? 8. हे काय असेल? ऍव्हरेज किंवा सरासरी. कारण आपण काय करतो, सूत्र दाखवल्याप्रमाणे बेरीज डिवाइड टोटल नंबर. ठीक आहे. ऍडिशन डिवाइड बाय टोटल नंबर. कळालं का? हो सर. ही तुमची ऍडिशन आहे. याला डिवाइड काय करायचं? टोटल नंबर. सर ठीक सर आहे. तुम्ही बोला. 7 कुठून घेतला? कुठला 60? सर तो 7 भागिलेचा 7 कुठून घेतला? प्रश्न वाचला का तू? हो प्रश्न सर. बघ काय, 7 क्रमवार विषम संख्यांची, ऑलरेडी 7 संख्या आहे ना, त्यांची बेरीज दिली ना तुला. कळलं का? हो सर. हा. हो सर. म्हणजे जिथं जेवढे अंक म्हणजे असतील, मग त्यांचं हे करायचं का? हो.
आता इकडे बघ काय सांगितलंय, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 89 आहे. आता 5 क्रमवार संख्या आहे, त्यांची सरासरी जर 89 आहे आणि त्या विषम आहे, याचा अर्थ काय करायचंय तुला, ही मधली संख्या झाली की नाही, म्हणजे ही सरासरी झाली, बरोबर की नाही, हे ऍव्हरेज आहे की नाही तुझं. मग आता काय करायचं, तुला विचारलं काय, तर त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येची बेरीज. आधी त्या दोन संख्या काढू आपण, कुठल्या आहे, तर विषम संख्या आहे म्हणजे इथे काय येणार 87, इकडे काय असणार 85 आणि बिगर काय येणार 91, 93, बरोबर. आता यांची ऍडिशन म्हणजे कोणाची, सर्वात बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरची ऍडिशन 93 प्लस 85 किती होतात बघा, 5 प्लस 3 8 आणि 9 प्लस 8 17, 178 हे असेल आन्सर. ओके, येते का लक्षात. यस सर. पुढचा प्रश्न बघा, विषम संख्यांची सरासरी 57 आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती होईल. ऍव्हरेज ऑफ 9 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर इज 57, सो व्हॉट इज द सम ऑफ लार्जेस्ट नंबर अँड द स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय करायचंय, सर्वात लार्जेस्ट नंबर म्हणजे बिगेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आणि स्मॉलेस्ट नंबर. आता ऍव्हरेज काय आहे, तर 57 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, जर 9 नंबर असतील तर याच्या बिफोर किती नंबर असणार आहे, ते याच्या बिफोर 4 नंबर असतील आणि आफ्टर सुद्धा 4 नंबर. सो आपण ते फाइंड आउट करू आधी. ऑड नंबर आहे म्हणून 55, 53, 51 आणि 59. ठीक आहे, इकडे काय येणार 59, 61, 63, 65. 65. कळालं. आता याच्यात काय करायचंय तुम्हाला, बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरचे ऍडिशन म्हणजे 65 प्लस 49 किती होतो 9 प्लस 5 14, 6 प्लस 4 10, 10 प्लस 1 11. 114. कळालं का. अंशिका काय अडचण आहे तुला, काय नाही समजलं. सर मला समजलं. समजलं, ओके. कोण म्हटलं मला नाही समजलं. सर कोणाला अडचण आहे, सर हा बोला. सर मी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही म्हणले ना, मी कायची ट्रिक ध्यानात करून हा, तुला मी पर्सनली सांगतो, ती पर्सनली, क्लासमध्ये नाही म्हटलं मी तुला पर्सनली सांगतो ती. ओके सर, क्लास झाल्यावर फोन करतो तुम्हाला. हो हो, क्लास झाल्यावर फोन कर, मी सांगतो तुला. ठीक आहे. कुठे गेलो रे. ओके, आता जरा वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत ऍव्हरेजवर. त्याआधी जरा ऍव्हरेजचे तुम्हाला मी काही प्रश्न देणार आहे, परत एकदा तुम्हाला फाइंड आउट करायचंय, फाइंड ऍव्हरेज. ठीक आहे, एक मिनिट. सर लिहून घेऊ का. हा, मग लादेचं काय काम आहे लिहायला. कुठे गेलं. ओके, सर तिकडे वर दिसतंय ना. तुम्ही नका बघू, मला माहिती ना मला काय घ्यायचं ते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सर ओके बोला. सर माझी स्क्रीन नाही दिसत आहे. रिजॉईन कर मग. सर मी 2-3 वेळाच केलं. मग तुझ्याकडचं नेट संपलं असेल, दुसऱ्या मोबाईलवर जॉईन कर. कळलं का, त्यासाठी मोबाईलवर नेट कमी वापरायचं, नेट लपून ठेवायचं. चला आता नीट लक्ष द्या माझ्याकडे. 5 व्यक्तींच्या प्रश्न काय आधी नीट समजून घ्या. 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी 40 आहे, त्यांच्या वयाची बेरीज किती. इफ द ऍव्हरेज ऑफ 5 पर्सन इज 40, व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस. असा जर प्रश्न आला तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, तर ऍडिशन फाइंड आउट करायची, म्हणजे बेरीज शोधायची, बरोबर. तर यासाठी एक फॉर्म्युला आपला, सरासरी गुणिले एकूण
जी काय असतील, व्यक्ती असतील तर व्यक्ती, किंवा जी काय असेल संख्या ती, ठीक आहे. ऍव्हरेज इंटू टोटल. मग आता ऍव्हरेज किती आहे, तर ऍव्हरेज आहे तुमचं 40, आणि टोटल नंबर किती आहे, सॉरी टोटल पर्सन किती आहे, तर ते आहे 5. तर आपण काय करणार, 40 मल्टिप्लाय 5. तर त्या व्यक्तींच्या वयाची जी काही ऍडिशन असणार आहे ती किती असणार आहे, तर ती असणार आहे 200. आलं लक्षात सर्वांना? 200. कळतंय का? हो आधी प्रश्न लिहून घ्या सर्वांनी. नाही समजलं. कार्तिकी, प्रश्न काय दिलेला आहे तुला? बेरीज विचारली, त्या व्यक्तींच्या वयाची बेरीज विचारली, बरोबर? हा बोला. मी कार्तिकी नाही, आरोही. ओके आरोही, सर मी तुला कार्तिकी आहे. ओके, लक्ष द्या. कार्तिकी आरोही दोघींनी पण काय करायचं, तुम्हाला विचारलं काय आहे, सम ऑफ देअर एजेस, किंवा काय वयाची बेरीज विचारलेली आहे. तो आपण काय करणार, पर्सन दिलेले आहे आपल्याला, किती पर्सन आहे, 5 पर्सन आहे, 5 व्यक्ती आहे, आणि सरासरी आपल्याला माहिती नाही, माहिती असलेल्या गोष्टी काय काय ते बघून घ्या. मग जर आपल्याला ऍडिशन किंवा बेरीज करायची असेल तर काय करायचं, ऍव्हरेजला मल्टिप्लाय टोटल पर्सन किंवा व्यक्ती करायचं, ठीक आहे. ऍव्हरेज इंटू टोटल पर्सन, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, ऍव्हरेज किती आहे, तर ऍव्हरेज आहे 40, आणि 40 मल्टिप्लाय 5 करायचं, प्रश्नातच दिलेलं आहे, फक्त त्यांचा गुणाकार करायचा. कळलं का? मल्टिप्लाय करून घ्यायचं पर्सन इंटू ऍव्हरेज. ओके. ठीक, हा, राईट डाऊन करा आधी, आणि मग पुढचा प्रश्न. हा, तर ऍडिशन 40 आहे का? मग प्रश्न काय दिलेला आहे, प्रश्न तर वाचत चला, तर कळेल ना आपल्याला विचारलं काय. प्रश्नच बघती नाही तुम्ही, कसं काय कळेल? ऍडिशन काय मग? ही काय 200. ऍडिशन आहे. हो, अरे ऍव्हरेज याचा अर्थ काय, अशा कुठल्या तरी 5 व्यक्ती आहे, इकडे लक्ष द्या, या 5 व्यक्ती आहे, या 5 व्यक्ती की नाही, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका, बोलायचं असेल तर माईक म्यूट करून बोला. इकडे लक्ष द्या, या 5 व्यक्ती आहे, याचा ऍव्हरेज याचा अर्थ काय, ऍव्हरेज याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचं वजन किती आहे, ऍव्हरेजचा अर्थ काय, प्रत्येक व्यक्तीचं वजन किती आहे, 40 केजी, 40. सॉरी ऍव्हरेज एज किती आहे, 40. प्रत्येकाचं वय जर 40 वर्ष आहे, या प्रत्येकाचं 40 वर्ष आहे, यांची बेरीज किती असणार, ऍडिशन किती असेल, इच वन एज इज 40, इट मीन्स 200. हा, त्यांचे ऍडिशन करायला काय करायचं मग, 40 इंटू 5, ऍव्हरेज इंटू टोटल. कळालं का? हो सर. हो सर. लक्षात ठेवा. सर. चला पुढचा प्रश्न घ्यायचा. हो. यस सर. लिहा पुढचा प्रश्न, हा तुमच्या समोर आहे, सूत्र लिहायला विसरायचं नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कळालं? फॉर्म्युला राईट डाऊन करायला विसरायचं नाही. हा, बाकी आहे. लिहायचं बाकी आहे. मग इथे मी तेच तर सांगत होतो, लिहून घ्या, तुम्ही लिहितच नाही. लिहा पटकन, चला बरं, आधी हा प्रश्न लिहा. सर काय आहे? 550 20. शोधून द्या. थांबा जरा, थांबा, यांना आधी प्रश्न लिहून द्या, मग तो प्रश्न येतो. थांबा, घाई नका करू, वरती खाली करू नका. मी 1 मिनिटाचा वेळ देतो लिहायला, ज्यांचं लिहायचं बाकी त्यांना, नंतर मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर देईल, ठीक आहे. तोपर्यंत शांत राहा थोडं. बघा पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर आहे, सोडवा सगळ्यांनी. ज्यांचं उत्तर आलं असेल त्यांनी उत्तर ज्यांना येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका, ठीक आहे.
520, कोणी 26 टाकते, बघूया बरं. बघा किती पर्सन दिले, 8% आहे, 8 व्यक्ती दिलेले आहे, बरोबर आहे की नाही. प्रश्नामध्ये दिलेलं काय ते समजून घ्या आधी. देर आर टोटल 8% आणि ऍव्हरेज दिलंय म्हणजे सरासरी दिली 65. 8% 65 ऍव्हरेज आहे. सो काय करायचं, आपलं सूत्र काय आहे, बेरीज किंवा ऍडिशन इज इक्वल टू ऍव्हरेज इंटू टोटल म्हणजे सरासरी गुणिले एकूण संख्या. मग काय करायचं, तर तुम्हाला करायचंय 65 मल्टिप्लाय 8. 65 ला 8 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येतं, तर बघा 8 5 जा 40, 8 6 जा 48, 48 प्लस 4 52. आन्सर काय असणार 520. आलं का लक्षात. हा, तुम्ही आता छान उत्तर दिलेलं आहे, व्हेरी गुड. सर्वात फास्ट अभिनवने उत्तर दिलेलं होतं, नंतर स्वरा, आरुषी, ओके, आयुष व्हेरी गुड, आदित्य व्हेरी गुड, आविष्कार का चुकला रे, मनस्वी, प्रजित व्हेरी गुड व्हेरी गुड, छान. बाकीच्या विद्यार्थ्यांची नावं ही बघा समोर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, छान 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 छान, मस्त. ठीक आहे, ओके. असं कोणी आहे का अजून पण ज्याला नाही समजलं, असं कोणी आहे का ज्याला नाही समजलं. नो सर. नो सर. समजलं सगळ्यांना, हो कोणाला सर. समजलं, समजलं. ओके बोला. मला समजलं नाही सर. मला 500 कसे आले ते समजलं नाही. काय 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 सर कोणाला की समजलं. 500 कसे आले समजलं नाही. गुणाकार केला, तर 65 मल्टिप्लाय 8 कर ना. तर हा, ज्यांच्यामध्ये सारखाच गॅप असेल त्या संख्येला स्ट्रिक्ट चालता का. काय काय मला नाही कळालं, पुन्हा एकदा. सर मी केलं होतं पण माझं 420 आलं होतं. तू कॅरी नाही घेतला. ज्या संख्येमध्ये सारखाच गॅप असतो ज्या संख्येमध्ये सारखाच गॅप असतो त्याचं काय, मला म्हटलं काय म्हणतंय ते पुढं काही कळा ना. त्याला स्ट्रिक्ट चालवता येते का. सर मला हा, समजलं. म्हणजे ट्रिक आहे तिथे मी सांगितलं ना, कंडिशन दिली होती ना, जिथे ट्रिक वापरायची तिथे कंडिशन दिलेली ना, मला कंडिशन समजलं फॉलो नाही होत ना. असेल तरच वापरायची, नाहीतर नाही वापरायची. ठीक आहे, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर आहे. प्रश्न खूप मोठा आहे. 10 व्यक्तींच्या वयाची सरासरी 50 आहे, त्यांच्यापैकी 8 व्यक्तींचे सरासरी वय 49 वर्ष असेल तर इतर दोघांच्या वयाची बेरीज किती. सगळ्यात महत्वाचा, आधी हा प्रश्न लिहून घ्यायचा सगळ्यांनी, नोटबुक मध्ये आधी प्रश्न लिहा. प्रश्न लिहून झाला की मग आपण याचं उत्तर बघूया. ठीक आहे, प्रश्न आधी लिहा, नोटबुक मध्ये आधी प्रश्न लिहायचा सगळ्यांनी. प्रश्न लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ देतोय मी. ओई, खूप जोरात आले का, एक मिनिट थांब, सगळं छोटं करून टाकू. कुठे गेला. एक मिनिट थांबा. ओके, लिहा बरं आधी हा प्रश्न. बघा, एकदम सिंपल प्रश्न होता. आता कसं सोडवायचं ते समजून सांगतो आधी. काय सांगितलंय, 10 व्यक्तींच्या वयाची सरासरी 50 आहे.
द ॲव्हरेज एज ऑफ 10 पर्सन इज 50 इयर्स. बघा आता पर्सन किती टोटल, तर 10 पर्सन आहे. किती पर्सन आहे, 10 पर्सन म्हणजे 10 व्यक्ती आहेत, बरोबर. त्यांच्या वयाची सरासरी किती आहे, तर ती सरासरी आहे 50. ॲव्हरेज किती आहे, तर ते आहे 50. म्हणजे आपण ज्याला मराठीत काय म्हणतो, सरासरी. सरासरी किती दिली तुम्हाला, 50 दिली. म्हणजेच काय रे, जर आपल्याला 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढायची असेल तर ती बेरीज किती असणार आहे, तर ती बेरीज येईल यांचा दोघांचा गुणाकार. म्हणजे काय, 10 व्यक्ती गुणिले 50 करा. 50 गुणिले 10 केलं तर उत्तर काय येणार, 500. त्या 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज ही 50 वर्ष असते, बरोबर. आता विचारलं काय, त्यांच्यापैकी 8 व्यक्तींचे सरासरी वय 49 आहे. 8 पर्सन इज 49 इयर्स. त्यांच्यापैकी 8 व्यक्ती असे की ज्यांचं वय किती आहे, 49 आहे. म्हणजे काय करावं लागेल, त्या 8 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढायची असेल तर आपल्याला काय करणार, 8 पर्सन म्हणजे 8 व्यक्ती, त्याला गुणिले काय करायचं, तर त्याला गुणिले करायचं सरासरी किती दिलेली आहे, किंवा ॲव्हरेज किती दिलेलं आहे, तर ते ॲव्हरेज आहे आपलं 49. तर यांची जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केली तर ती मल्टिप्लिकेशन किती येते, 8 9 जा 72, 8 4 जा 32, 32 प्लस 7 39, 392 येते, बरोबर की नाही. आता जर आपण या 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज आणि 8 व्यक्तींच्या वयाची बेरीज यांच्यातला फरक काढला, म्हणजे यांची सबट्रॅक्शन केली, तर आपल्याला जे एज मिळणार आहे हे कोणाचं मिळेल, जे राहिलेले 2 व्यक्ती त्यांचं मिळेल का नाही. तर त्याची बेरीज किती येईल बघा, 10 - 2. कुठे गेलं हे, हा इथे 10 - 2 करा, आन्सर येणार 8. इकडे 9, इकडे 4. 9 - 9 0 and 4 - 3 1. सो आन्सर काय असणार, 108. हे असेल त्यांच्या वयाची बेरीज. कळालं का सर्वांना. सर मला नाही समजलं. सर मला नाही समजलं. मला नाही. पुन्हा सांगतो, नीट लक्ष द्या, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. व्यक्ती किती दिलेले आहे तुम्हाला ते सांगा आधी मला. पहिल्यांदा आपण एका ओळीचा विचार करू, तेवढाच विचार करायचा आपल्याला. ही पहिली लाईन सगळ्यांनी वाचा. द ॲव्हरेज एज ऑफ 10 पर्सन इज 50 इयर्स. 10 व्यक्तींच्या वयाची सरासरी 50 वर्ष आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला 10 व्यक्ती आहे, 10 व्यक्तींची सरासरी 50 आहे, याचा अर्थ त्या 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती असणार आहे. तर आपण काय करतो, यांची दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे 10 × 50 केलं तर आपल्याला 500 या त्या 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज मिळेल का नाही, ऍडिशन असेल का नाही. 10 पर्सन एज ऍडिशन इज किती, इज 500. ओके, इथपर्यंत क्लिअर का सगळ्यांचं. येस सर. काय सांगितलंय बघा, आता असं सांगितलंय पुढे, त्यांच्यापैकी 8 व्यक्ती असे आहेत की त्यांचे सरासरी वय 49 वर्ष आहे. इफ द ॲव्हरेज एज ऑफ 8 पर्सन इज 49 इयर्स. आता हे जे काय 8 व्यक्ती त्यांच्यातले, त्या 8 व्यक्तींचं सरासरी वजन किती दिलंय त्यांनी, 49 दिलेलं आहे. म्हणजे हे जे काय 8 व्यक्ती आहे त्यांचं जर ॲव्हरेज 49 असेल तर यांची जर मल्टिप्लिकेशन केली तर ती किती येते, 392 येते का नाही. बघा इथे आहे 10 पर्सन, इथे आहे 8 पर्सन. 8 पर्सनचे टोटल एजची जर ऍडिशन केली ते येते 392. बघा हे 10 पर्सन आहे, हे 8 पर्सन आहे. 10 मधून 8 पर्सन मायनस केले तर आपल्याला हे जे काही 108 केजी आले, सॉरी 108 आले, हे 2 व्यक्ती जे 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 काही 2 पर्सन आहे ज्याने जे विचारले त्यांची ऍडिशन असेल का नाही, त्या 2 व्यक्तींची वयाची बेरीज असेल का नाही. कळतंय का. हो सर. हो सर. हो सर. हो ना, मग मला एक सांगा, आपण जर 10 व्यक्तींच्या वजनातून वयाच्या बेरजेतून जर 8 व्यक्तींच्या वयाची बेरीज वजा केली तर उरलेली बेरीज त्या 2 व्यक्तींचीच असेल ना. कळतंय का. हा
ठीक. चला आता पुढचा प्रश्न घेऊ. सर मला कळलं नाही की 500 आणि 392 मधून मायनस काय करायचं. का केले? इथे व्यक्ती किती होत्या का बाई? 10 व्यक्ती होत्या. इथे खाली दिलेल्या व्यक्ती किती आहे? 8 व्यक्ती आहे. विचारले किती राहिले, किती? 10 मधून 8 गेले म्हणजे राहिले किती व्यक्ती? 2 व्यक्ती का नाही? 2. बरोबर ना? मग त्या 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढणार कशी? त्यासाठी आपल्याला 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढावं लागेल, त्यातून त्या 8 व्यक्तींच्या वयाची बेरीज वजा करावी लागेल, तेव्हाच मिळेल ना. येस सर. कळालं का आता? येस सर. हम्म. येस बोला. सर. चला पुढे जाऊया आता. प्रश्न लिहायचं राहिलाय. मग कधी लिहिते तू? एवढ्या वेळेस समजून सांगितलं, अजून प्रश्नच लिहिला नाही. मागचा. मागचा राहिला. आता मी पीडीएफ पाठवेल त्यावेळेस लिही मग तो प्रश्न. हा लिहिला का? हा उत्तर लिहिलं का? लिहिते. लिही पटकन. समजतंय का सर्वांना? हो Yes, ओके. नो सर. काय रे आविष्कार, काय अडचण आहे? यस सर. तुला काहीच अडचण नाही. संग्राम कळतंय का? हो सर. सर वेळ चालू इथंच काय? इथंच वेळ चालले. काय काय काय? आवाज नाही येते तुमचा. सर इथंच वेळ चालले. एकच वेळ चाललंय म्हणजे मला नाही कळालं काय म्हणतोय तू. त्या एकाच प्रश्नाला वेळ जास्त लागले सर. लागू दे ना. काही घाई आहे का? नाही सर. मग लागू दे. आपल्याला कुठं जायचंय? तो प्रश्नच जर नाही समजला तर 10 प्रश्न घेण्यापेक्षा एक प्रश्न व्यवस्थित समजला तर 1 मार्क क्लिअर होईल ना. बरोबर आहे की नाही? हो सर बरोबर आहे तुमचं. सर लिहून झालं. झालं ना. चला पुढचा प्रश्न घ्या बरं. आई सर आवाज नाही येते तुमचा. येईल थांब हं. मी बोलतच नाही ते येईल कस काय आवाज. बरोबर आहे सर. चला हा आहे प्रश्न तुमच्या समोर. ज्यांचं लिहायचं बाकी असेल त्यांनी लिहून पण घ्या आणि ज्यांनी सर प्रश्न आम्ही पहिले प्रश्न लिहून घेतो. हो प्रश्न लिहूनच घ्यायचा आणि मगच सोडवायचा आणि उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. ठीक आहे. वरचा प्रश्न जसा आहे सेम टू सेम तसाच खाली दिलेला प्रश्न आहे. काहीच बदल नाही. आधी 20 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढायची, नंतर 18 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढायची आणि त्या दोघांचा जो फरक येईल तो फरक म्हणजे उरलेल्या 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज असेल. ठीक आहे. फर्स्ट काय सॉल्व्ह करायचं? 20% एजची ऍडिशन. 20% एज ऍडिशन. आफ्टर दॅट 18% age addition. Difference of that 2 addition is remaining 2 people addition. Okay, or 2 person addition. चला उत्तर बघूया कोणाला जमतंय. ओके, काही जण टाकतायत 98. ठीक आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे आधी ते बघूया.
व्हेरी गुड, छान उत्तर देत आहे बरं का. वा वा वा, पोरं हुशार झाले बरं का आता, मस्त उत्तर द्यायला लागले. छान छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा वा. तर आता इथेही तेच करायचं सांगितल्याप्रमाणे. ज्यांना समजलं नाही त्यांनी नीट लक्ष द्या. आधी आपण काय करणार, ऍडिशन घेणार. कोणाची घेणार, तर ही ऍडिशन आपल्याला घ्यायची आहे 20% एजची. किती व्यक्तींची, तर 20 व्यक्तींच्या वयाची बेरीज. ठीक आहे, कशी काढणार, काय करायचं, सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. इंग्लिश मध्ये 20% एज ऍडिशन इज इक्वल टू काय करणार आपण, ऍव्हरेज मल्टिप्लाय टोटल पर्सन. ठीक आहे. मग आता बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सरासरी किती दिलेली आहे, तर ती आहे 20 व्यक्तींच्या वयाची सरासरी 40 आहे. 20% एज इज 40. तर आपण काय करणार, ऍव्हरेज एज इज 40, सो 40 into 20, आन्सर 4 to the 8, 800. ओके. आता काय सांगितलंय, आउट ऑफ दॅट 18%, आता यातले जे काही 18% आहे त्या 18%चे एज जे आहे ते दिलेलं आहे. किती आहे, तर ते त्यांनी दिलेलं आहे. 18%चे एज जे आहे, ऍव्हरेज एज ते आहे 39. म्हणजे आपल्याला जर 18% काढायचं असेल तर काय करावं लागेल, तर सेम फॉर्म्युला यूज करायचा. 18% आहे, त्या 18%चं एज काढण्यासाठी आपण इथे घेऊया 18 व्यक्ती ना. आता 18% ऍव्हरेज एज किती आहे, तर ते आहे 39. तो 39 मल्टिप्लाय 18 करा. किती येत आहे बघा, 18 व्यक्ती ना, तर 18 मल्टिप्लाय 39 करा. तुमचं उत्तर बघा किती येते. तर उत्तर येईल 702. 18 मल्टिप्लाय 39 किती येतं, 702 येतं. ठीक आहे. आता काय करायचं, आता बघा तुम्हाला 20%चं एज माहिती आहे आणि 18%चं पण एजची ऍडिशन माहिती, दोघांच्या एजची ऍडिशन माहिती का नाही. मग आपण काय करणार, या 800 मधून जर आपण हे 702 मायनस केले तर आपल्याला हे 98 येत आहेत. हे 98 कोणाचं एज असणार आहे, हे असे रिमेनिंग पर्सन एज, रिमेनिंग 2% एज ऍडिशन. ठीक आहे, म्हणजे उरलेल्या 2 व्यक्तींच्या वयाची ती असणार आहे बेरीज. कळतंय का, ज्यांना समजलं नाही त्यांना समजलं का. व्हेरी गुड. आता असं कोणी आहे की ज्याला अडचण आहे, नाही समजलंय, त्यांनी हे लिहून घ्या एकदा. आणि ज्यांना समजलं नसेल त्यांनी हात वरती करा, म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल. बोला काय अडचण, ज्याला अडचण असेल त्यांनी हात वरती करा. स्क्रीन समोर हात वरती केला का मला दिसतो इथे. आरोही, काही अडचण आहे का तुला, आरोही? क्वेश्चनच समजत नाहीये. क्वेश्चनच समजत नाहीये. ओके, काय प्रश्न, तुला मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, आधी ते सांग मला. आरोही, आरोही बोल, मी तुझ्याशी बोलतोय. माईक अनम्यूट करू नको, आपलं म्यूट करू नको, आधी बोल माझ्यासोबत. मराठी. मराठीत प्रश्न वाच बरं एकदा मराठीत. काय दिलेला आहे प्रश्न, 20 व्यक्तींच्या वयाची सरासरी 40 आहे. थांब आता,
20 व्यक्तींच्या वयाची सरासरी 40 आहे. म्हणजे आता मला सांग, जर तुला सर्व व्यक्तींच्या 20 जे व्यक्ती त्यांच्या वयाची बेरीज करायची असेल, तू कशी बेरीज करते? काय सांगितलं ते कशी काढायची ती बेरीज? त्यासाठी मी एक सूत्र दिलंय ना, हे सरासरी गुणिले एकूण व्यक्ती, दिलंय का नाही? आरोही दिलंय का सूत्र? हो सर. हा, मग मला सांग, तुझे 40 व्यक्ती आहे, 40 सरासरी आहे आणि 20 व्यक्ती आहे का नाही, त्यांचा गुणाकार कर. 40 गुणिले 20 केलं तर 800 येईल का नाही? हो सर. आता पुढे वाच प्रश्न काय. त्यापैकी 18 व्यक्तींची सरासरी वय 39 असेल तर दोघांच्या वयाची बेरीज किती? हा, आता बघ, तुला 20 व्यक्तींच्या माहित झालं, मग आता सेम अशा 18 व्यक्ती दिलेले आहेत, त्यातल्या 18 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती? 39 आहे का नाही? मग 39 गुणिले 18 केलं तर उत्तर किती येतं? 702 येतं. बघ, तुला 20 व्यक्तींच्या वयाची बेरीज माहिती 800 आणि 18 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती झाली? 702. या 800 मधून हे 702 वजा केले तर तुला उरलेले काय असतील? हे जे 98 येतं, हे कोणाची वयाची बेरीज असेल? त्या उरलेल्या 2 व्यक्तींच्या असेल ना, बरोबर आहे की नाही? हो. हा, ओवी, तुला काही अडचण आहे? ओवी, हो हो सर. हा, समजलंय का तुला? काही अडचण आहे? हो. बोल, काय अडचण? इथं त्या हम्म. प्रश्नात लिहिलेलं आहे म्हणजे ऍडिशन, पण तुम्ही सबट्रॅक्शन केलेली आहे. अरे हो, पण आपले हे व्यक्ती किती आहे? 20% आहे, ते 18% ना. मग 20 मधून 18 गेले तर राहिले किती? 2 ना, बरोबर ना? या 20%चं एज किती आहे? 800. 18%चं एज किती आहे? ऍडिशन 702. मग राहिले किती? हे 2%. त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 98च असेल ना. कळलं का? असं आहे ती. कळतंय का? ओवी, कळालं का? चला, आता पुढचा प्रश्न घेऊया बरं का आपण. पुढचा प्रश्न बघा, थोडा वेगळा आहे. बघा, आता जर प्रश्न वेगळा आहे, तुम्हाला समजण्यासाठी हा प्रश्न नीट एकदा समजून घ्या. ठीक आहे? काय दिलंय बघा, एका नावेतील 5 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 50 किलो आहे. जर नावाडी बसला तर सरासरी 1 ने वाढते, तर नावाड्याचे वजन किती? The average weight of 5 person in boat is 50 kg. If waterman sit, the average increase by 1. What is the weight of waterman? बघा, आता असा प्रश्न जर तुम्हाला सोडवायला आला तर सर्वात आधी करायचं काय? तर जसं आपण काय करत असतो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करता? नंबरची ऍडिशन करतात. कोणत्या नंबरची ऍडिशन करतात रे तुम्ही? तर या ठिकाणी बघा, 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिली. आपल्याला 5 व्यक्तीच्या वयाची सरासरी माहिती, पण त्यांची वजनाची बेरीज माहिती का? वजनाची सरासरी माहिती, पण त्यांचं प्रत्येकाचं वजन किती आहे माहिती का? नाही. याचा अर्थ झाला, ते 5 जे व्यक्ती आहे, सपोज हे 5 व्यक्ती आहे, हे 5 व्यक्ती आहे, या 5 व्यक्तींच्या वजनाची सरासरी दिली आहे. बघा, हे 5 व्यक्ती आहे, त्यांचं ऍव्हरेज वेट. ऍव्हरेज याचा अर्थ काय? तर ऍव्हरेज म्हणजे प्रत्येकाचं वजन किती आहे? 50 kg आहे, 50 किलो, बरोबर? प्रत्येकाचं वेट झालंय. आता काय सांगितलंय, यांची जर आपण ऍडिशन केली तर ती किती येणार? 5 into 50 ऍडिशन 250 kg. ही कोणाची झाली? 5% आहे, बरोबर? हे कुठे बसलेले आहे?
तर हे सगळे बसलेले होते बोटीमध्ये, नावेमध्ये बसलेले होते ना, बरोबर आहे की नाही? हे सगळे बसलेले होते बोटीमध्ये. ठीक आहे, आज समजूया की ही बोट आहे. ओके, हे सगळे या बोटीमध्ये बसलेले होते. ओके, कशी काढता रे बोट? अशीच असते ना. बस समजून घ्या ही बोट आहे म्हणून, जाऊ दे, मला काय ती जमाना काढायला. ही बोट आहे. या बोटीत बसलेल्या 5 व्यक्तींचं वजन किती आहे? 250 किलो आहे. आता काय झालं, हे व्यक्ती बसलेले होते, यांच्या बरोबर बसला आणखी कोण? नावाडी. नावाडी याचा अर्थ काय? बोटरमॅन. बोटरमॅन म्हणजे कोण? नाव चालवणारा. हा व्यक्ती बसल्यामुळे काय झालं, तर सरासरी 1 ने वाढली. सरासरी म्हणजे ऍव्हरेज इज इन्क्रीज बाय 1. ऍव्हरेज किती होतं आधी? आधी होतं 50 kg पर पर्सन. आता काय झालं, हा नावाडी बसला ना, त्याच्यामुळे काय झालं, त्या नावेमध्ये जे काही व्यक्ती होते त्या प्रत्येकाचं वजन काय झालं? 1 ने इन्क्रीज झालं. काय झालं? 1 ने इन्क्रीज झालं. म्हणजे बघा, आधी बसणारे व्यक्ती आता ऍव्हरेज इन्क्रीज झालं बरं का. नाही तुम्ही म्हणाल सर वजन नावाडी बसल्यावर वजन कसं काय वाढू राहिलं याचं? तर बघा, ऍव्हरेज इन्क्रीज झालं म्हणजे काय, आता आधी हे जे 5% होते यांचे एज जे आपलं ऍव्हरेज जे होतं हे 50 होतं. तर आता काय झालं, तो वॉटरमॅन बसल्यामुळे हे ऍव्हरेज जे आहे हे 50चे ऐवजी आता झालं 51. का? ऍव्हरेज 1 ने इन्क्रीज झालं ना, म्हणजे आता प्रत्येकाचं वजन किती झालं? 51 झालं. यांचं 51 प्लस तो नावाडी, तो पण 51 kgचा आहे. म्हणजे आपण जर यांची वजन जर काढलं, अरे काय ती बोट जा म्हणा, या प्रत्येकाच्या वजनाची बेरीज केली तर आता पर्सन किती झाले, तर आता नावेत बसलेले आहे 6 पर्सन आणि 6 मल्टिप्लाय 51 करावं लागेल. बरोबर? म्हणजे आता काय होईल, 6 into 51 केलं तर आन्सर काय ना, 6 1 6 6 5 30 306 kg. बघा, 5 व्यक्ती होत्या तेव्हा वजन किती होतं? 250 kg. 6 व्यक्ती झाल्यामुळे आता किती झालं? 306 kg झालं. म्हणजेच याचा अर्थ काय रे, हा जो एक नावाडी बसला आहे त्याचं वजन वेगळं आहे का नाही? या बाकीच्यांपेक्षा जास्त असेल. म्हणून आपण काय करणार, 306 मधून 250 kg मायनस करणार. म्हणजे उत्तर काय येणार बघा, हे 6 आणि हे 5, 56 kgचा तो नावाडी असणार. अलग लक्षात, हे असेल त्या नावाड्याचं वजन. कळालं का प्रत्येकाला आता? येस सर. येस सर. अरे 5 व्यक्ती होते का नाही, मग 5 व्यक्तींचं वजन किती येणार आहे? 50 50 50 असं केलं तर ऍव्हरेज 50 होतं ना. मग 50 into 5 केलं तर 250 kg येईल ना. कळलं का? हो सर. हा बोल. सर होमवर्क. होमवर्क येतो, काळजी नका करू, आहे आपल्याकडे होमवर्क पण आहे. आधी प्रश्न तर सर समजून अजून घ्या. 2 मिनिटं बाकी आहे. यांना घाईच होते जास्त. कंटाळा येतो का रे मी शिकवताना? देतो. अरे अजून एक अरे तुम्हाला आधी प्रश्न समजून घ्या, लिहून घ्या. होमवर्क कशाला घाई करताय? मी अजून 2 प्रश्न देणार आहे. आधी हे प्रश्न समजून घ्या. हे प्रश्न समजले तर पुढचा होमवर्क कळणार आहे. कळलं का? थोडा वेळ झाला तर होऊ द्या, 5 मिनिटं जास्त झाल्याने काही बिघडत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला कोणीच सांगायचं नाही तुमच्यापैकी होमवर्क द्या म्हणून. मी क्लास संपल्यानंतर तुम्हाला माहिती प्रत्येक वेळेस होमवर्क देतच असतो. त्यामुळे मला अजिबात सांगायचं नाही की सर होमवर्क द्या. ठीक आहे, जे समजून सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्यायचं. प्रश्न कळाला का सर्वांना हा? हो सर. आता लक्ष द्या माझ्याकडे. आता पुढचा प्रश्न, सॉरी, एकदा हे लिहून घ्या बरं सर्वांनी, आणि असाच एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. सर त्याचं सर टाकायचं आहे ना. हा झालं ना. ओके, कुठे गेलं? सर खाली करा ना. आता काय राहिलं खाली करायला न वरती करायला?
सूत्र वरच वापरलंय बरं का आपण. हेच सूत्र आहे. काय केलंय आपण? व्यक्ती गुणिले सरासरी केलंय. आलं का लक्षात? इथे पण व्यक्ती गुणिले काय केलं? सरासरी. तेव्हा आपल्याला काय मिळाली आहे? बेरीज मिळाली. आलं का लक्षात? येते का लक्षात? येस सर. पाठवणार आहे. काय पाठवणार आहे? पीडीएफ. पीडीएफ पाठवत नाही का मी ग्रुपवर? तुम्हाला हे माहिती ना, मी रोज ग्रुपवर पीडीएफ पाठवतो. मग का विचारता बरं परत परत तेच? असं कधी झालंय का क्लास संपला आणि मी पीडीएफ पाठवलं नाही? सर पुढचा प्रश्न द्या. देतो, थांबा. चला, हा प्रश्न आहे. चला, हा प्रश्न आहे, सर्वांनी सोडवायचा आहे. मोबाईल बाहेर आहे. सर समजून सांगा. येतो. आधी उत्तर तर सोडू दे बाकीच्यांना. तुला वरचा प्रश्न कळाला नाही का कसं सोडवायचं ते? आधी 6 व्यक्तींच्या वजनाची बेरीज करसाल, किती येते सांग बरं. काय करशील? 6 व्यक्ती आहे, त्यांची सरासरी दिली ना. सांग मग, 6 व्यक्तींची बेरीज किती? ते 6 व्यक्ती गुणिले 45 करायचं. कळलं का? सर 290. ओके. पर्सन इंटू ऍव्हरेज. ठीक आहे. काय करणार आपण? 6 5 30, 6 4 6 30 24 24 आणि 3 27, 270 ऍडिशन आली. बरोबर. आता काय सांगितलं? नावाडी बसल्याने काय झालं? सरासरी 1 ने वाढली, म्हणजे आता व्यक्ती 6 होत्या, आता किती झाल्या? 7 व्यक्ती होतील का नाही? आणि सरासरी 1 ने वाढली, म्हणजे आधी सरासरी 45 होती, आता किती झाली सरासरी? 46 होईल का? ऍव्हरेज 1 ने वाढली ना. मग आता यांचा गुणाकार काय आहे ना? 7 6 42, 7 4 28, 28 प्लस 4 32, 322 झाली का नाही? मग आता यांची सबट्रॅक्शन करायची. 322 मायनस 270 किती होतात? 42 का 52? तर 30 आणि हे 20, 52. मला लक्षात. हे काय असेल त्या नावाड्याचं वजन. कळालं? ठीक आहे. आज तुम्हाला होमवर्क जो आहे, होमवर्कचे प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. ठीक आहे. बाय सर. बाय. बाय सर. हा, उद्या पेपर जाईल, लक्षात ठेवा.